श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 17 एप्रिल वार शुक्रवार आणि आज आहे चैत्र अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्वसुद्धा वेगवेगळे असते. चैत्र महिना हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या महिन्यात येणाऱ्या अमावस्येला सुद्धा तेवढेच महत्त्व दिले जाते. कारण या चैत्र महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्री साजरी करत असतो आणि म्हणून ही अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. चैत्र अमावस्येचा दिवस हा पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी, पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते. एवढेच नाही तर अनेक जण दर अमावस्येला व्रत करत असतात, परंतु या व्रताची सुरुवात ही कुठल्याही अमावस्येपासून केली जात नाही, तर फक्त चैत्र अमावस्येपासूनच या व्रताला सुरुवात केली जाते आणि यानंतर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला व्रत केलं जातं. तर या व्रताला वन्नही व्रत असे म्हणतात आणि वन्नही म्हणजे अग्निचित्रासह 12ही महिने अमावस्येच्या दिवशी अग्नीची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे आणि म्हणूनच अनेक जण या चैत्र अमावस्येला व्रत करत असतात. या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची देखील पूजा केली जाते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज शुक्रवार चैत्र अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. घरातील वाद, भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, नकारात्मकता, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत? हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. परंतु तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळी ज्याप्रमाणे आपण अगदी तिन्ही सांजेला देवासमोर दिवा लावतो, तुळशीपाशी दिवा लावतो, धूप दीप अगरबत्ती लावून आपलं घर आपण सायंकाळी ज्याप्रमाणे प्रसन्न करतो, अगदी त्याच वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला ना तो खूप जास्त प्रभावी आणि कारगर मानला जातो. कारण या वेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते. ती तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी, दैवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. नाही शक्य झालं तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. अमावस्येच्या दिवशी जेव्हा आपण घरामध्ये काही उपाय करतो ना ते खूप जास्त प्रभावी ठरतात. कारण अमावस्येचा हा जो दिवस असतो ना हा साधारण दिवस नसतो. या दिवशी चंद्राचा प्रकाश जो असतो ना तो लख्ख नसतो, तो काळोख झालेला असतो आणि या प्रकाशामुळे बघा वातावरणामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती असतात ना त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेल्या असतात आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की अमावस्येच्या दिवशी अनेक आजारी व्यक्तींना किंवा लहान मुलांना त्रास होत असतो. म्हणजे नक्की काय होतं तर लहान मुलं खूप चिडचिड करतात, रडारड करतात किंवा बघा जी मोठी व्यक्ती असतात त्यांचे हातपाय दुखतात, अंग दुखतं, डोकं दुखतं. तर यासारख्या समस्या ज्या आहे ना त्या व्यक्तीमध्ये होत असतात आणि म्हणूनच या नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी किंवा आपल्या घरातील जी काही इडापिडा आहे तर ती दूर होण्यासाठी
आपण हे उपाय जे आहेत ते आपल्या घरामध्ये करायचे असतात. कारण या दिवशी आपण नकारात्मकता किंवा इडापिडा, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर ते 100% प्रभावी ठरत असतात. त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आणि बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूर, धूप, दिवा यांच्याशिवाय देवांची पूजा ही पूर्ण होत नाही. आणि त्यामुळेच या गोष्टींना आपल्या हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आता या अमावस्येच्या दिवशी आपल्याला कापूरच घरामध्ये का जाळायचा आहे किंवा कापुरासोबतच ही वस्तू का जाळायची आहे? तर बघा, घरामध्ये अमावस्येला कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधी होते. घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो. त्याचबरोबर घरातील वादविवाद थांबवून कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होते. या दिवशी कापुरासोबत काही वस्तू घरात जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. कारण असे म्हणतात की कापूर हा निगेटिव्हिटीला दूर करतो. आणि त्यामुळे धार्मिक कार्यामध्ये कापुराचा वापर हा केला जातो. देवांची आरती करताना कापूर जाळतात, कारण घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होऊन आपल्या घरात लक्ष्मीचा वास व्हावा. आणि ज्या घरात दर अमावस्येला, पौर्णिमेला किंवा विशेष तिथीवरती कापूर जाळला जातो त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते असे म्हणतात. तसेच त्या घरातील वास्तुदोष हा देखील दूर होतो. तसेच घराला नजर लागलेली असेल तर ती देखील उतरली जाते. त्याचबरोबर हा उपाय आपल्या घरात केल्याने कुंडलीतील ग्रह जर नाराज झाले तर आयुष्यात चढ उतार येतो, संघर्ष येतो असे म्हणतात. त्यामुळे ग्रहांची शांती करायला देखील हा उपाय खूप शुभ मानला जातो. घरातील आर्थिक तंगी ही दूर होते. कारण शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा वार असल्याने शुक्र संपत्ती, लक्झरी, ऐशो आरामाचा ग्रह आहे. आणि या शुक्र ग्रहाची कृपा प्राप्त करण्यासाठी आज हा उपाय करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. तसेच घरामध्ये सतत वाद, तंटा होत असतील, पैशांची चणचण असेल, कामात यश मिळत नसेल किंवा आलेला पैसा घरात टिकत नसेल तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी आवर्जून करावा. या उपायाने मुलांची सतत होणारी चिडचिड किंवा हट्टीपणा हा देखील कमी होतो. कारण आपल्या धर्मात अग्नीला मोठे स्थान आहे. ऋग्वेद काळात यज्ञकर्म हे अतिशय महत्त्वाचे कर्म मानले जाते. त्या व्यतिरिक्त आजही आपल्याकडे विविध तऱ्हेच्या पूजाविधींमध्ये अग्निपूजा होमच्या रूपात केली जाते. त्यामुळे आपण दर अमावस्येला घरामध्ये अग्निहोम करावा असे आपले धर्मशास्त्र सांगते. परंतु सर्वांनाच हा अग्निहोम करणं शक्य नाही. आणि म्हणूनच कापुरासोबत आपल्याला ह्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला अग्निहोमाचं पुण्य जे आहे तर ते प्राप्त होते. आता हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असते, तर त्या साईडला दक्षिण दिशेकडे दिव्याची वात करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. कारण या दिवशी पूर्वज हे पुन्हा पृथ्वीवरून मृत्यू लोकांमध्ये जात असतात आणि त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा व्हावा, त्यांच्या वाटेमध्ये कुठलाही अंधार येऊ नये म्हणून हा दिवा त्यांना समर्पित म्हणून आपल्याला मुख्य दरवाजावरती लावायचा आहे. ज्या घरामध्ये प्रत्येक अमावस्येला पितरांसाठी मुख्य दरवाजावरती हा दिवा लावला जातो त्या घरामध्ये पितृदोष हा नावालाही उरत नाही. आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा एखादी मातीची पंती तुम्ही घेतली तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत. त्या तांदळावरती तुम्हाला 3 भीमसेनी कापूर वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर साधा कापूर देखील तुम्ही घेऊ शकता. यानंतर त्या कापुरासोबतच तुम्हाला 3 हिरवी वेलची ठेवायच्या आहेत आणि 2 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत. यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घ्यायची आहेत आणि चिमूटभर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत. यानंतर या दोन्ही वस्तू आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. खास करून घरातील लहान मुलांवरून, त्याचबरोबर घरातील आजारी व्यक्तीवरून उतरवून घ्यायच्या आहेत. किंवा घरातील एखादा व्यक्ती सतत
चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत. कारण या दोन्ही वस्तू नकारात्मकता, नजरबाधा, नजरदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतात. आणि यानंतर या दोन्ही वस्तू ज्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्ही कापूर घेतलेला आहेत, लवंग घेतलेला आहेत, तर त्यासोबत या दोन्ही वस्तू तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत. आता प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या तुम्हाला वस्तू घेण्याची गरज नाही. फक्त एकच चिमूटभर काळे तीळ आणि काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी घ्यायची आहेत आणि तीच सर्वांवरून तुम्हाला उतरवून घेऊन त्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये कापुरासोबत टाकायचे आहे. यानंतर हा जो कापूर आहे ना, हा कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केला की त्यावरून तुम्हाला 1 ते 2 थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. तुपाची आहुती द्यायची आहेत आणि हा उपाय करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. काही वेळानं ते भांडं तुमच्या देवघरासमोरून उचलायचं, त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. यानंतर तुमच्या मुख्य दरवाजावरती हे भांडं तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत याच मंत्राचा जप करायचा आहे. पुन्हा ते भांडं उचलून आपल्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहे आणि या भांड्यातील वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाच्या मुळापाशी ते टाकून देऊ शकता किंवा तुम्ही पाणी न टाकता निर्माल्यामध्ये टाकून दिले तरीसुद्धा चालेल. तर असा हा उपाय तुम्हाला आज चैत्र अमावस्येला आपल्या घरामध्ये करायचाच आहे. ही वर्षातील पहिलीच अमावस्या आहे, म्हणजे मराठी नवीन वर्षाची ही पहिलीच अमावस्या आहे आणि वर्षभर आपलं घर हे बाधामुक्त राहावं, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकावी किंवा आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट येऊ नये यासाठी आपला हा उपाय जो आहे तर तो आज करायचा आहे. त्याचबरोबर आज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही आवर्जून लावा. कारण या झाडामध्ये आपले पितृ वास करतात. माता लक्ष्मीचा वास या झाडामध्ये असतो. पिंपळ वृक्षाला अतिशय पवित्र वृक्ष म्हणून ओळखले जाते आणि म्हणून या झाडापाशी संध्याकाळी दिवा लावून ओम पितृभ्य नमः या मंत्राचा जप करावा. चुकूनही या झाडाला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि या वृक्षाला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते, अडलेली कामे पूर्ण होतात, पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही करायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला वारंवार आर्थिक समस्या येत असतील, आर्थिक तंगी जर दूर करायची असेल तर यासाठी तुम्हाला बघा आज योगायोगाने अमावस्या शुक्रवारी आलेली आहेत. तर तुम्हाला एक गुलाबाचं फूल आणायचं आहे. त्या गुलाबाच्या फुलामध्ये तुम्हाला 2 कापूरवड्या ठेवायच्या आहे आणि त्या गुलाबाच्या फुलामध्ये तुम्हाला हा कापूर ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. यानंतर जे गुलाबाचं फूल राहणार आहेत तर ते तुम्ही बघा दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन ठेवू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. हा उपाय केल्याने घरातील आर्थिक चणचण जी आहे तर ती दूर होते. त्याचबरोबर घरातील वास्तुदोष, ग्रहदोष दूर करण्यासाठी आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यांमध्ये कापराच्या वड्या ठेवाव्या. काही दिवसानंतर त्या कापूर वड्या विरघळून जातात. त्यानंतर पुन्हा तुम्ही नवीन कापूर ठेवू शकता. सलग काही दिवस हा उपाय जर तुम्ही केला ना तर घरात सुख शांती समृद्धी आणि प्रसन्न वातावरण तुम्हाला अनुभवायला मिळेल. कारण या उपायाने घरातील वास्तुदोष, ग्रहदोष हा दूर होतो. तर हे काही अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत जे तुम्हाला आज चैत्र अमावस्येला करायचे आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.